2 ऑक्टोबरला ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा आजपासून तयारीला होणार सुरुवात। भव्य व्यासपीठ आणि इतर कामांना होणार सुरुवात। मनसेने मेट्रोच्या फलकाला काळं फासलं। मेट्रो स्थानकावरील जाहिरात हिंदीत असल्याने आक्रमक। अंधेरी मेट्रो स्थानकावरील फलकाला काळं फासलं। नागपूरमध्ये काँग्रेसची संविधान सत्याग्रह पदयात्रा। तुषार गांधी यांच्या नेतृत्वामध्ये पदयात्रा। दीक्षाभूमी ते सेवाग्राम पदयात्रा। आज राज्यात मुसळधार पावसाचा इशारा। मुंबई ठाण्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरू। पुण्यातील धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम। हिंगोलीत अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केली नुकसानीची पाहणी। शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 मदत करण्याची मागणी। अतिवृष्टीमुळे हिंगोलीत मोठं नुकसान। पावसामुळे शेती खरडून गेल्याने मोठं नुकसान। पूरग्रस्तांना कर्जमाफी न केल्यास वंचित रस्त्यावर उतरणार। वंचित येथे सुजात आंबेडकरांचा नुकसान पाहणी दौरा। दौऱ्यानंतर सुजात आंबेडकरांचा सरकारला इशारा। उजनी धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस। उजनीतून भीमा नदीत 95,000 क्युसेकने विसर्ग। नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। बीडमधील गोदावरी नदीला महापूर। महापुरामुळे पूर परिस्थिती निर्माण। शनीचे मंदिर पूर्णतः पाण्याखाली। नाशिकमध्ये पावसाची उघडीप। पूर परिस्थिती कायम। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी। गोदा काठावरील सगळ्या मंदिरांना पुराच्या पाण्याचा वेढा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।